नमस्कार, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत विविध राज्यामध्ये शिक्षण सेवक आणि त्यांना असलेला पगार. त्याचबरोबर आपल्याला हे कळेल की खरोखरच महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण सेवकावर किती अन्याय सुरू आहे. तर जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट आपल्या मुद्द्यावर येतो. राज्यानुसार माहिती अशी आहे की प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं मानधन आहे, परंतु शिक्षण सेवकाचा कालावधी हा कमी आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेशामध्ये 2 वर्ष कालावधी असून 20,000 ते 30,000 मानधन आहे. अरुणाचल प्रदेश 2 वर्ष कालावधी आहे, 15,000 ते 25,000 मानधन आहे. आसाममध्ये 2 वर्ष आहे, प्राथमिकला 14,000 ते 20,000 आहे आणि माध्यमिकला 20,000 ते 30,000 आहे. बिहारमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून प्राथमिकला 25,000 ते 31,000 आणि माध्यमिकला 31,000 ते 40,000 आहे. विचार करा, बिहारसारख्या राज्यामध्ये जे आपल्याला वाटतं की शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, परंतु शिक्षकाला तिथे पगार चांगला आहे. छत्तीसगड राज्यामध्ये 2 वर्ष कालावधी आहे, प्राथमिकला 25,000 ते 30,000 सॅलरी आहे, तसेच उच्च प्राथमिकला 30,000 ते 40,000 आहे. गोव्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 35,000 एवढा मानधन आहे. गुजरातमध्ये 2 वर्षाचा आहे, काही प्रकरणामध्ये 1 वर्षाचा आहे. ठीक आहे. तर 20,000 ते 25,000 प्राथमिकला आहे, 25,000 ते 35,000 माध्यमिकला आहे. हरियाणामध्ये 2 वर्षचा कालावधी आहे, 26,000 ते 35,000 मानधन आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 2 वर्ष कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. झारखंडमध्ये 2 वर्ष कालावधी असून 25,000 ते 30,000 प्राथमिकला आणि 30,000 ते 40,000 हे माध्यमिकला मानधन आहे. कर्नाटकमध्ये 2 वर्ष कालावधी असून 25,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. केरळमध्ये काही प्रकरणात 1 वर्ष किंवा 2 वर्ष. ठीक आहे. म्हणजे 25,000 ते 40,000 मानधन आहे. मध्य प्रदेशमध्ये 20,000 ते 30,000 मानधन असून कालावधी 2 वर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष आहे. विचार करा, आपलं महाराष्ट्र राज्य 16,000, 18,000, 20,000 3 वर्ष. मणिपूरमध्ये म्हणजे 16,000 प्रायमरी, त्यानंतर उच्च माध्यमिक, त्यानंतर ज्युनियरसाठी 20,000. मणिपूरमध्ये 2 वर्षाचा आहे, 15,000 ते 25,000. मेघालयमध्ये 2 वर्ष आहे कालावधी, 15,000 ते 25,000 एवढं मानधन आहे. मिझोराममध्ये 2 वर्षचा कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. नागालँडमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 15,000 ते 25,000 एवढं मानधन आहे. ओडिशामध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. पंजाबमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 25,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. राजस्थानमध्ये 2 वर्ष कालावधी असून 23,700 ते 35,000 एवढं मानधन आहे. सिक्कीममध्ये 2 वर्ष कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. तमिळनाडूमध्ये 2 वर्ष कालावधी असून 20,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. तेलंगणामध्ये 2 वर्ष कालावधी असून 25,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. त्रिपुरामध्ये 2 वर्ष कालावधी असून 15,000 ते 25,000 एवढं मानधन आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2 वर्ष किंवा 1 वर्ष आहे, 25,000 ते 40,000 एवढं मानधन आहे. उत्तराखंडमध्ये 2 वर्षचा कालावधी असून 20,000 ते 30,000 मानधन आहे. पश्चिम बंगालमध्ये 2 वर्षचा कालावधी असून 25,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. अंदमान आणि निकोबार बेटामध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. चंदीगडमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 25,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं पेमेंट आहे. दिल्लीमध्ये विशेष परिस्थितीमध्ये 2 वर्ष ते 5 वर्ष आहे, परंतु 30,000 ते 40,000 एवढं मानधन आहे. जम्मू काश्मीरमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. लद्दाखमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 30,000 एवढं मानधन आहे. लक्षद्वीपमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 20,000 ते 30,000 मानधन आहे. पुदुच्चेरीमध्ये 2 वर्षाचा कालावधी असून 25,000 ते 35,000 एवढं मानधन आहे. 3 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी म्हणजेच शिक्षण सेवक हा नियम प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात लागू आहे. इथे शिक्षण सेवकासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित आहे. इतर राज्यामध्ये सामान्यतः 1 किंवा 2 वर्षाचा कालावधी आहे. शिक्षण सेवक कालावधीत वेतन हे नियत
पारिश्रमिक स्वरूपात असते, जे 7व्या वेतन आयोगाच्या पूर्ण वेतनापेक्षा कमी असते. कायमस्वरूपी नियुक्तीनंतर पूर्ण वेतन DIHRA सह लागू होते. उपलब्ध माहितीवर आधारित भारतातील बहुतेक राज्यांमध्ये शिक्षकांसाठी शिक्षण सेवक कालावधी 2 वर्षाचा असल्याचे दिसते. तर काही अपवादात्मक प्रकरणात, उदाहरण महाराष्ट्र, हा कालावधी 3 वर्षाचा असतो. वेतनाची रक्कम राज्यानुसार बदलते, परंतु साधारणतः 15,000 ते 40,000 प्रति महिन्याच्या दरम्यान असते. विशिष्ट माहितीसाठी संबंधित राज्याच्या शिक्षण विभागाची वेबसाईट तपासणे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी एकतर इतर राज्यामध्ये कालावधी पण कमी आहे आणि पेमेंट पण जास्त आहे, म्हणजे दोन्ही बाजूने इतर राज्यामधचे निर्णय हे चांगले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये हे का होऊ शकत नाही? का बरं महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक योजना लागू आहे? त्यामुळे आपण याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. शिक्षण सेवक कालावधी खरोखरच शिक्षकावर खूप मोठे अन्याय आहे. हे शासन फक्त आपली तिजोरी वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. आपण याचा विचार करायला हवा. शक्य असेल तितक्या प्रमाणामध्ये शिक्षण सेवक या नियमाचा आपण विरोध केला पाहिजे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. तोपर्यंत पुढील व्हिडिओसाठी वाट पहा. तोपर्यंत खूप थँक्यू व्हेरी मच.